काय झालं? अशा पद्धतीने एवढी मेहनत करून शेतकरी तो माल बाहेर काढून आपल्यापर्यंत पोहोचवतो. आणि हे मिरचीचं आंतरपीक मला खूप आवडलं. मिरचीच्या आंतरपिकावर मी मागच्या 10 वर्षापासून शेतकऱ्याला जोर देतोय. तुम्ही इतर शेतकऱ्याला काय सांगू शकता या व्हरायटी? कलिंगड काढणीस आलं हे आम्ही कसं ओळखायचं, तर मी तुम्हाला दाखवतो की कलिंगड काढणीस आलं हे कसं ओळखायचं. बरं, आता आमचे बरेचसे या एरियामध्ये शेतकरी हे जॅकपॉट व्हरायटी लावणार आहेत, तर ही खरेदी तुम्ही कराल का? याच कलिंगडामध्ये मिरचीचं आंतरपीक शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे. हे शेतकरी माल चिखल असल्यामुळं खूप लांबून वाहून आणत आहेत. कलिंगडाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काय करता? लेबर कोण आलं की तुम्ही दनादन आध येतात. कलिंगडाची वाहतूक करताना किती मेहनत घ्यावी लागते याचा अनुभव आपण ह्या ट्रॅक्टरमध्ये बसून घेतो आहोत. मित्रांनो, आपण बीडमधील इटवाडी या बीडपासून 15 किलोमीटर असलेल्या इटवाडी या गावामध्ये आहोत. इथे आपले शंकर वायभट या शेतकऱ्याने कलिंगडामध्ये टरबुजामध्ये मिरचीचं आंतरपीक घेतलेलं आहे आणि हे एवढं छान आलेलं आहे. कलिंगड मेजर पीक आहे, मेन पीक आहे. त्याचबरोबर मिरचीसुद्धा असं वाटतं की मिरचीसुद्धा मेन पीक आहे. ह्या इंटरक्रॉपिंग म्हणजे आंतरपिकामध्ये त्यांना काय नफा होणार आहे, ते कसे सक्सेस राहिलेत आणि आज शेतकऱ्यांची ते पाहण्यासाठी कशी काय गर्दी आहे, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेण्यासाठी आपण आज प्रत्यक्ष शेतावरच आलेलो आहोत. तर हे पहा, हे आहे कलिंगडाचं पीक. तसं पाहिलं तर इथं आज मागच्या 15 दिवसापासून एवढा पाऊस चालू आहे. पाऊस उघडायचं नाव घेत नाहीये. आम्ही सकाळ धरून या प्लॉटमध्ये यायचं असं इच्छितो आहोत, परंतु आम्हाला येता येत नाही. आता एवढ्यात थोडंसं पावसानं थोडीशी उघड दिलेली आहे. याच पिरियडमध्ये आम्ही इथं आलेलो आहोत. इथं पावसामुळे तण पण खूप झालेले आहेत. हे पहा, हे आहे जॅकपॉट नावाचं ट्रोजेनिक सीड्स कंपनीचं कलिंगड. याच कलिंगडामध्ये मिरचीचं आंतरपीक शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे. हे कलिंगड तर खूप छान आलेलंच आहे, कलिंगडाला तर काही अडचण नाही आहे, परंतु याचबरोबर मिरचीचं सुद्धा खूप छान पीक आलेलं आहे. ही आहे मिरची. हे पहा मिरचीचं उत्पादन. या क्षेत्रामध्ये जवळपास हे 2 एकरपेक्षा जास्त क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये याने आंतरपीक घेतलेलं आहे. ज्यावेळेस आपल्याला कुठलं बी आंतरपीक घ्यायचं असतं तर त्याचा मेन पिकाच्या नंतरचा कालावधी महत्त्वाचा असतो. जर आपल्याला कलिंगड लावायचं आहे तर कलिंगडामध्ये लागवड झाल्यानंतर 20 दिवसानं मिरचीची ट्रान्सप्लांटिंग होणं जरुरी आहे. म्हणजे काय होईल की तुमचं कलिंगड, आता हे कलिंगड आज ह्यांचं काढणीला आलेलं आहे, व्यापारी काढणीसाठी येत आहेत आणि आपल्याला मिरचीचं जर त्याच्यानंतर जर ठेवायचं असेल तर हे पीक निघल्यानंतर मिरचीला कुठलंही डिस्टर्ब झालं नाही पाहिजे, असं आपण प्लॅनिंग केलं पाहिजे. जॅकपॉट गोल्ड नावाचं जे टरबूज आहे, हे टरबूज सुद्धा खूप छान आलेलं आहे. याचा कालावधी आजच्या तारखेमध्ये जो भरलेला आहे, पूर्ण झालेला आहे. हे कलिंगड आहे. 5 किलोच्या 4.5 किलो 5 किलोच्या सरासरीमधली फळं आहेत. याच्यावर पावडर आहे. पावसाने भरपूर पावडर धुवून गेलेला आहे, तरी पण याची चकाकी खूप छान आहे आणि याला आज मार्केटला 18 रुपयापर्यंत रेट सर्रास चालू आहेत. पाऊस भरपूर आहे. खाणाराचं प्रमाण सध्या इतर सीझनच्या मानाने कमी असतं, पण तरीसुद्धा 18 रुपये रेट आहेत. याची साईज शेप खूप छान आलेला आहे. लंबगोल आहे, अंडाकृती पण आहे. याच्यामुळे याला रेट चांगले मिळालेले आहेत. शेतकऱ्याचे नियोजन खूप छान आहे. पावसाने थोडासा जरा डिस्टर्ब केलेला आहे. हे पहा, ह्याने बांधावर हे झेंडू लावले. झेंडूचा फायदा काय होतो? मधमाशी येण्यासाठी झेंडूचा फायदा होतो. मधमाशी आल्यानंतर काय होतं, परागीकरणाचं काम खूप छान करते ती आणि झेंडू लावायलाच पाहिजे, परंतु झेंडू थोडा लवकर लावायला पाहिजे, म्हणजे परागीकरणाच्या वेळेसच झेंडूला फुलं आले पाहिजेत. तर मिरचीचं आंतरपीक खूप सक्सेस आहे, आज इथं सिद्ध झालेलं आहे. या अगोदर बऱ्याच वेळेस आम्ही टरबुजामध्ये मिरचीचं आंतरपीक तुम्हाला सांगितलेलं आहे, परंतु काही शेतकरी लक्ष देतात, काही देत नाहीत. तर हे बा समोर सक्सेस प्रयोग आहे. जॅकपॉट गोल्ड नावाचं जे कलिंगड आहे, यामध्ये शेतकऱ्यानं शंकर वायभट यांनी हे प्रयोग सक्सेस करून दाखवलेला आहे. आता ज्यावेळेस हे कलिंगड उपटतील त्यावेळेस मिरचीचंच मेन पीक होऊन जाईल. हे पहा, आता आपण शेतकऱ्याला विचारू की त्याने मिरची किती दिवसानंतर लावली होती आणि मिरची लावल्याचे फायदे काय झाले किंवा एखादा तोटा पण झाला का, हे आपण शेतकऱ्यासंग चर्चा करणार आहोत. याच ठिकाणी आपले बीडचे पण डिस्ट्रीब्युटर आलेले आहेत. तांदळे साहेब, नवगण सीड्स
ते पण थोडं मार्गदर्शन करतो. व्हरायटी कशी वाटली त्यांना? बऱ्याच दिवसापासून म्हणजे मागील 15-20 दिवसापासून मी ऐकत होतो की एक जॅकपॉट गोल्ड नावाची व्हरायटी आहे, अशा पावसामध्ये सुद्धा खूप चांगली आहे. कारण ह्याच गावचे शेतकरी आमच्या 90 सीड्सच्या दुकानाला अटॅच आहेत, इथनं बियाणे घेण्यासाठी येतात. तर तिथं चर्चा होती की असा कलिंगड आहे, पावसामध्ये दम धरलाय, त्यानं रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे आणि ते मिरचीचं पण पीक आहे. तर हे ऐकलं होतं, तर सहज विषय निघला की आपण हे पाहून येऊ. म्हणून आज थोडंसं पावसाने सवड दिली तर आम्ही पाहण्यासाठी आलो. तर जे शेतकरी बोलत होते त्याच्यापेक्षा सुद्धा इथं पाहायला सुंदर मिळालं की अशा सीझनमध्ये आणि फक्त 60 दिवसामध्ये शक्यतो कलिंगड तयार होत नाही. तर ही व्हरायटी 60 दिवसात तयार झालेली आहे आणि खूप वजनदार आहे. 4-4.5 किलोचे प्रत्येक फळ आहेत. आणि इथं जर आपण पाहिलं तर याची कॅनोपी जी आहे, काढण्याच्या वेळेपर्यंत त्याची कॅनोपी तशीच आहे. आणि आंतरपीक जे आहे, आंतरपीक हे मिरचीचं आंतरपीक मला खूप आवडलं. मिरचीचे आंतरपिकावर मी मागच्या 10 वर्षापासून शेतकऱ्याला जोर देतोय की तुम्ही एका पिकावर डिपेंड न राहता 2 पिकं जर केले आणि दोन्ही पिकं जर एक दुसऱ्याला जर समजा काही नुकसान करत नसतील तर मिरचीचं पीक हे कलिंगडामध्ये खूप सक्सेस पीक आहे. याचं डेमॉन्स्ट्रेशन म्हणाल तरी चालेल की ह्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष पाहू शकता. आज कलिंगड काढल्यानंतर ह्या शेतामध्ये दुसरं पीक कुठलं करायचं हा प्रश्न असतो शेतकऱ्यापुढे. आज तुमच्याकडे स्टँडिंग प्लॉट आहे मिरचीची, आज उद्या हार्वेस्टिंग जर केली तर तुम्हाला हे लगेच पीक भर धरतंय आणि तुमचं उत्पन्न रेग्युलर मिरचीपेक्षा सुद्धा चांगलं येतं. तर मला खूप बरं वाटलं. तसेच आपल्यासोबत शेतकरी बंधू आहेत की ज्यांनी प्रोजेनिक सीडचं जॅकपॉट गोल्ड लावलं आहे. आपण त्यांना विचारूया तुम्हाला ही व्हरायटी कशी वाटते. नमस्कार, माझं नाव शंकर मच्छिंद्र वायभट. जॅकपॉट गोल्ड ही व्हरायटी सेटिंगसाठी एक नंबर वाटलेली. एकतर पावसाळ्यात सेटिंग होत नाही टरबुजाची आणि ह्या टरबुजाची सेटिंग एकदम व्यवस्थित झालेली आणि एकसारखी सेटिंग झालेली. त्याच्यामुळे लहान माल राहिलेला नाही, पूर्ण माल साईज एकसारखी बनली. तुम्ही इतर शेतकऱ्याला काय सांगू शकता या व्हरायटीबद्दल? इतर शेतकऱ्याला मी एकच सांगू इच्छितो की जर पावसाळी टरबूज करायचा असेल तर जॅकपॉट टरबूज लावा. शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो की कलिंगड काढणीस आलं हे आम्ही कसं ओळखायचं. तर मी तुम्हाला दाखवतो की कलिंगड काढणीस आलं हे कसं ओळखायचं. हे पहा, हे कलिंगड आहे, हे प्लॉट एकदम काढणीस आलेला आहे. आता हे कसं ओळखायचं तुम्हाला वरून तर हे कळणार नाही कारण सगळे फळं सारखे दिसतील. तर याला काय करायचं, हे फळ उचलायचं, हे पाहायचं, ही वेल आणि हार याला जोडणारा जो देठ आहे, ह्या देठापासून एक स्प्रिंग बाहेर निघते. ही स्प्रिंग तर सगळ्यांनी परिचयाची. ही स्प्रिंग समजा अर्ध्यापर्यंत जरी वाळत गेली, शेंड्याकडनं अर्ध्यापर्यंत वाळत गेली, शेवटपासून गेली तर बघायचं काम नाही, पण अर्ध्यापर्यंत जरी वाळत गेली तर आपण समजून जायचं की हा प्लॉट काढणीस आलेला आहे. याचं डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला पाहिजे असेल तर हे जर मी फळ तोडलं तर हे एकदम पूर्ण पक्व आणि पूर्ण लाल निघल. तर हेच एकमेव कारण आहे की तुम्हाला सहजासहजी मॅच्युअर झालाय प्लॉट, काढणीस आला हे समजतं की ही स्प्रिंग अर्ध्यापर्यंत वाळत गेली म्हणजे समजायची की आपलं कलिंगड काढणीस आलेलं आहे. आता आपल्या या प्लॉटमध्ये ज्या व्यापाऱ्यांनी इथं हा प्लॉट घेतलेला आहे त्या व्यापाऱ्याचं सुद्धा आपण मनोमत घेऊ की त्यांनी हा कुठं पाठवणार आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे. आपण हे कलिंगडाचा प्लॉट घेतलेला आहे बरोबर. आपलं नाव सांगता येईल? नाव सांगा. राजवीर ॲग्रो माझलगाव. माझं अंकुश डाके, कंपनी राजवीर ॲग्रो माझलगाव. राजवीर ॲग्रो नावाची तुमची फ्रूटची कंपनी आहे आणि तुम्ही हे बियाणं काय एक्सपोर्ट करणार आहे, फळ एक्सपोर्ट करणार आहे. बरं, हीच व्हरायटी ह्याच्या अगोदर कधी घेतली का आपण? मी 2 वर्ष झालं म्हणजे चालूच आहे माझा. 2 वर्षापासून शेतकऱ्याला कन्व्हिन्स पण केलं की व्हरायटी लावा, चांगली पावसाळी व्हरायटी. बरं, ह्याच्या अगोदर तुम्ही ही व्हरायटी बाहेर पाठवताना काय तुम्हाला वाटलं तकलीफ, काही त्रास? काय म्हणजे प्रॉब्लेम काय नाही, समजा प्रॉब्लेम काय आला नाही? काय आलं नाही समजा, प्रॉब्लेम आला नाही. बरं, आता आमचे बरेचसे या एरियामध्ये शेतकरी हे जॅकपॉट व्हरायटी लावणार आहेत, तर ही खरेदी तुम्ही कराल का? हा, खरेदी करू ना. आणि बऱ्याच शेतकऱ्याला मी पण सांगितलं की जॅकपॉट लावा. जॅकपॉट व्हरायटी म्हणजे ट्रान्सपोर्टला चांगली, ट्रान्सपोर्ट चांगली. आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा. 90 11 17 12 11. 90 11 17 12 11. ज्या शेतकऱ्यांना ही व्हरायटी लावायची आहे ते शेतकऱ्यांनी हा नंबर सेव्ह करून घ्या. कारण हे जॅकपॉट नावाची जी व्हरायटी आहे आपली आताची आपण पाहत आहोत, तर ही व्हरायटी ती 100% उचलण्याची गॅरंटी घेतात. कारण मागील 2 वर्षापासून ती व्हरायटी विकत आहेत. तर आपल्या सर्वांना कोणाला संपर्क करायचा असेल तुम्ही ह्या व्यापाऱ्याला संपर्क करू शकता. हे शेतकरी माल चिखल असल्यामुळं खूप लांबून वाहून आणत आहेत. हे मिरचीमध्ये आंतरपीक आहे कलिंगडाचं, आपण आत्ताच पाहिलं. तर हे खूप लांबून त्यांना आणावं लागत आहे. हा प्लॉट हार्वेस्टिंग चालू आहे आणि अगोदर जो प्लॉट पाहिला त्याच्यामध्ये जास्त चिखल असल्यामुळे तो आज काढता येत नाही आहे. हे पहा, इथं हार्वेस्टिंग चालू आहे. शेतकऱ्याला पाऊस असो पाणी असो काम केल्याशिवाय पर्याय नाही.
शेतकऱ्याला हे काम करावंच लागतं आणि हा माल तेवढ्या वेळेमध्ये त्यांना बाहेर काढणं आहे. पाणी 15 दिवसापासून चालू आहे, परंतु त्यांना हे सगळं करणं जरुरी आहे. तो फुटू शकत नाही. बरोबर आहे. पूर्ण पकलेलं फळ कधीच फुटत नाही. कधीच फुटणार नाही. हे मेन वस्तू. तर अशा पद्धतीने व्यापारी गाडी भरून घेत आहेत आणि कंपनी प्रतिनिधी स्वतःच्या ब्रँडची ब्रँडिंग करत आहेत, कलिंगडाला स्टिकर चिटकवत आहेत. त्याचा फायदा असा होतो की कंपनीचा ज्यावेळेस वाशी किंवा मुंबई मार्केटमध्ये माल जातो तर तिथं ते स्टिकर पाहून त्याची ब्रँडिंग होते, मार्केटिंग होते आणि कंपनीला त्याचा प्रचारासाठी फायदा होतो. आता हे कलिंगडाचा तुम्ही व्यापार करता हमखास, किती वर्षापासून व्यापार करता? 10 वर्षापासून चालू. 10 वर्षापासून. पण ह्या कलिंगडाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता तुम्ही काय करता? लेबर कलिंगड आहे. लेबर कोण आलं की तुम्ही दनादन आध येतात, काय काय वाटतं? जो माल आलेला आहे तो कधीच फुटू शकत नाही. जो पकला आहे तो फुटणार नाही, फुटणार नाही. हा ना, पक्का. कारण मी पाहिलो की तुम्ही लेबरचे जे पाटे येतात ते एकदम आध येतात. हे वरून जो माल पिकलेला आहे तो कधीच फुटणार नाही. जो तुमच्या अंदाजाने हे किती किलोचं फळ आहे? हे 5.5 किलोचे फळ आहे. 5 किलोचे 5.5 किलोचे फळ आहे. हे तुम्हाला कुठं पाठवायचं आहे? हे मुंबईला. मुंबईला. तर तुम्हाला वाटतं हे फुटणार नाही? हे 101% नाही. चालतं. धन्यवाद. तुमचा परिचय? संतोष काशीनाथ जाधव, संतोष काशीनाथ जाधव, व्यापारी. हे पहा, शेतकरी कलिंगडाची वाहतूक करताना किती मेहनत घ्यावी लागते याचा अनुभव आपण ह्या ट्रॅक्टरमध्ये बसून घेतो आहोत. हे शेतकरी आहेत, हे व्यापारी आहेत आणि हे एकदम दलदल आहे, चिखल आहे. या चिखलातून त्याने हा माल काढलेला आहे आणि या ट्रॅक्टरद्वारे बाहेर घेऊन जात आहेत. ते पहा, हे चिखल आहे, मातीतून बैलगाडी माणसं जाणं शक्य नाही आहे. तरीसुद्धा हे रस्त्यामध्ये ह्या काट्या कुट्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तरीसुद्धा शेतकऱ्याला हे माल घेऊन जावाच लागतोय. तर त्या हिशोबाने आपण शेतकऱ्याबरोबर एक कशी मेहनत घेतात याचा अनुभव घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. कलिंगड चिखलाने भरलेला आहे, त्याच्यामुळे त्याला फवाऱ्यामध्ये पाणी टाकून शेतकरी धुवून काढत आहेत आणि त्याला शायनिंग कशी येईल, 1 रुपया 2 रुपये आपल्याला वाढून कसे मिळतील या उद्देशाने शेतकऱ्याला खूप मेहनत करावी लागत आहे. हे पहा, हे कलिंगड सगळं मातीने भरलेलं आहे आणि त्याच्यासाठीच ही सगळी खटाटोप आहे. हे पाणी याच्यामध्ये टाकून हे सगळं करत आहेत. काय झालं? अशा पद्धतीने एवढी मेहनत करून शेतकरी तो माल बाहेर काढून आपल्यापर्यंत पोहोचवतो आणि आपण खुशाल त्यांच्यासोबत 1 रुपये 2 रुपये 5 रुपयाची बार्गेनिंग करतो, भाव करतो. हे कुठंतरी चुकीचं आहे असं यांची मेहनत पाहिल्यानंतर मला वाटते.